नमस्कार, मी विश्वास उटगी. नवरात्रीच्या निमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे अत्यंत आज नवरत्न किंवा महारत्न म्हणून ओळखले जातात, यातून भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी झालेली आहे. त्याच्यामध्ये घटस्थापनेच्या दिवशी ONGC या महारत्नाची आपण ओळख करून घेतली आणि त्या ONGCचं आजच्या केंद्र सरकारमध्ये, भाजपप्रणीत केंद्र सरकारमध्ये त्या ONGCचं किती अवमूल्यन करण्यात आलेलं आहे याची आपण ओळख करून घेतली आहे. आज आपण भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड ही दुसरी ऑइल कंपनी, जी एकूणच 4 ऑइल कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये दुसरी मोठी अशी ऑइल कंपनी आहे. अर्थातच पहिली मोठी ऑइल कंपनी म्हणजे इंडियन ऑइल कंपनी लिमिटेड, त्याच्यानंतर ही BPCL आहे आणि मग गॅस अथॉरिटी इंडिया लिमिटेड आणि इंजिनियर्स लिमिटेड अशा ह्या 4 कंपन्या आहेत. त्यांच्या काही आणखीनही उपकंपन्या पण आहेत आणि हा एकूणच ऑइल क्षेत्र भारताचा जो आहे तो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 55 सालांतर ONGCच्या निर्मितीनंतर फार वेगाने हे ऑइल क्षेत्र समृद्ध करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला आणि तो प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत अनेक योजना आखून करण्यात आलेला आहे. आज आपण BPCL विषयी जेव्हा बोलतो तेव्हा BPCLची निर्मितीच मुळात ही अत्यंत ज्याला असं आपण म्हणू की ऐतिहासिक आहे. कारण BPCL हे अनेक कंपन्या ज्या आहेत त्यापूर्वी एक्झॉन म्हणा, मोबिल म्हणा, शेल कंपनी म्हणा, या सगळ्या विदेशी, अमेरिकन, ब्रिटिश पेट्रोलियम या कंपन्या होत्या आणि या कंपन्या भारतात ब्रिटिशांच्या काळापासून होत्या आणि मुख्यतः त्यांचा भारतातल्या सर्व महत्त्वाची महानगरं आणि दुसऱ्या नंबरची जी शहर आहेत त्या ठिकाणी कंट्रोल होता. परंतु 1971च्या बांगलादेश मुक्तीच्या युद्धामध्ये भारतीय सैन्याला जेव्हा पेट्रोल आणि इंधनाची गरज भासली त्यावेळेस शेल कंपन्या म्हणा किंवा एसो सारख्या कंपन्या ज्या आहेत, मोबिलसारखी जी कंपनी होती, यांनी भारतीय सैन्याला, आर्मीला योग्य वेळी पेट्रोल उपलब्ध करून दिलं नाही. आपण बांगलादेशची निर्मिती घडवून आणली, पाकिस्तानचा पराभव केला आणि 1971 नंतर एक मोठा विजयोत्सव इंदिरा गांधीच्या सरकारने साजरा केला. पण इंदिरा सरकारने एक गोष्ट मात्र नक्कीच खुणगाठ मनाशी बांधली की आर्मीलाही मदत न करणारे हे जे काही खाजगी ऑइल कंपन्या आहेत ते देशाच्या अडचणीच्या वेळेस धावून येऊ शकत नाहीत, मदतच करू शकत नाहीत. कारण त्यांचे हितसंबंध त्यावेळेस अमेरिका ही भारताच्या विरोधात होती. या अमेरिकन कंपन्या, ब्रिटिश कंपन्या पाकिस्तानच्या बाजूने, त्या सैन्याच्या बाजूने काम करत होत्या आणि त्या भारतात पाय रोवून होत्या आणि म्हणून इंदिरा गांधी सरकारने निर्णय केला की युद्ध संपल्या ताबडतोब त्यांनी सगळ्या ऑइल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण जाहीर केलं. ONGC होतीच 55 साली, 56 साली त्याच्या कायद्यामध्ये रूपांतर झालं होतं आणि अनेक ONGCने त्याला असं आपण म्हणतो की मैलाचे दगड एस्टॅब्लिश केले होते रिसर्च आणि डेव्हलपमेंट कामातून. 71च्या युद्धानंतर इंदिरा गांधी सरकारने सगळं ऑइल क्षेत्र, त्यातून इंडियन ऑइलची निर्मिती झाली, भारत पेट्रोलियमची निर्मिती झाली, हिंदुस्तान पेट्रोलियमची निर्मिती झाली, गेलची निर्मिती झाली, इंजिनियर्स लिमिटेडची निर्मिती झाली. अशा तऱ्हेने 4 कंपन्यांची निर्मिती झाली आणि सगळ्या विदेशी ऑइल कंपन्यांना हा देश सोडून जावा लागला. आणि त्या ठिकाणी आज आपण बघतो की BPCL ही 2 नंबरची अशी कंपनी आहे देशामध्ये ज्याचा रिफायनरीचं जर नेटवर्क जर बघितलं तर एकूण जो मार्केट शेअर आहे ऑइल क्षेत्राचा, तेल क्षेत्रातला, त्या तेल क्षेत्राचा साधारणपणे 16% हे मार्केट शेअर, रिफायनरीचं मार्केट शेअर हे फक्त BPCLचं आहे. अर्थात पहिला नंबर हा इंडियन ऑइल कंपनीचा आहे. आता या संदर्भामध्ये एवढी मोठी बलाढ्य कंपनी ज्याचं आजचं जर व्हॅल्युएशन जर विचारात घेतलं, बॅलन्स शीटचा साईज जर बघितला तर 3.5 लाख कोटी किमतीची ही व्हॅल्यू असलेली BPCL, भारत पेट्रोलियम, आज भारत सरकार 2019 पासून किंबहुना 2018 पासून बजेटमध्ये ह्या BPCLचं खाजगीकरण करायला पाहिजे हा अजेंडा मांडलेला आहे. विकत कोण घेणार?
विकत घेणारे हे पहिल्यांदा नावं घेऊन सांगण्यात आलं की मुकेश अंबानी आणि सौदी अरामको ही या जगातली सर्वात मोठी कंपनी आहे, ज्याने 3 लाख कोटी रुपये गुंतवणूक करून नाणारमध्ये मुकेश अंबानीबरोबर रत्नागिरी रिफायनरीज कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच कंपनीने BPCL त्यांना विकणं हा मोदी सरकारचा निर्णय झाला होता. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये काय बिनसलं हे माहिती नाही आहे, परंतु व्हॅल्युएशनच्या प्रश्नावरती BPCLच्या निश्चितपणे मार्केटमध्ये एक प्रचंड मोठं गदारोळ आहे आणि कन्फ्युजन आहे, गोंधळाचं वातावरण आहे. BPCL ह्याचा शेअर हा नेहमीच चढा राहिलेला आहे. ती नवरत्न कंपनी म्हणून अगदी सुरुवातीपासूनच, म्हणजे जेव्हा नवरत्न कंपन्यांचं मोजमाप सुरू झालं 85च्या नंतरचा कालखंड, आणि त्यानंतर भारत सरकारची ही नवरत्न कंपनी म्हणून उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जाहीर झालं. आता ही BPCL जी आहे याचं आजचं जर आपण बघितलं 52.98% म्हणजे आपण असं म्हणू 53% हा भारत सरकारचा मालकीचा हिस्सा आहे. आणि मग उर्वरित जो काही हिस्सा आहे जवळजवळ 47%, याच्यामध्ये 35% जर हिस्सा जर बघितलात तर या भारत देशातल्या मार्केटमध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणू की गुंतवणूक मार्केटमध्ये, इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये काम करणारे एकतर सर्व प्रकारचे आंतरराष्ट्रीय आणि देशी म्युच्युअल फंड आहेत आणि इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स आहेत. यांचं मिळून जवळजवळ 47%, 35% त्यांचा मालकी हक्क आहे आणि उर्वरित काही प्रमाणात जनतेचे शेअर्स आहेत. पण मुख्यतः इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि म्युच्युअल फंडांनी 35%चा कब्जा BPCLच्या मालकी हक्कात आहे. आणि म्हणून एकूणच जेव्हा BPCL विक्रीला जाईल किंवा BPCLची डायव्हेस्टमेंट होईल तेव्हा त्याची शेअर प्राईस BPCLचं प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर आपल्याला किती फायदा मिळेल याच्यामध्ये मार्केटमध्ये प्रचंड मोठी गुंतागुंत आहे. आता ही गुंतागुंत काय आहे, आणि म्हणून विकत घेणारे जे आहेत ते ताबडतोबने पुढे येतात आणि परत त्यांची नावं मागे जातात. म्हणजे 18 सालापासून भारत सरकारला सौदी अरामको आणि मुकेश अंबानीच्या कंपनीला हे 65,000 कोटी म्हणजे अत्यंत कवडीमोल भावाने BPCL विक्रीला काढणार होते. तेव्हाच्या वित्तीय तूट भरून काढण्याकरता म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आणि आता 2021 आहे, 2021मध्ये ज्या वेळेस LICचा IPO येणं आणि त्यात 25% भारत सरकारची मालकी हक्क कमी होणं ही प्रक्रिया होते, त्याच्यातून 90,000 कोटी कमवायचे आहेत भारत सरकारला. त्याच वेळेस BPCLमध्ये म्हणजे एकूण जर बजेट असेल वित्तीय तुटीचं भरून काढण्याचं 2.10 लाख कोटी, त्यात 90,000 कोटी LICच्या IPOमधून मिळणार आहेत आणि बहुतांशी BPCLच्या डायव्हेस्टमेंटमधून काढायचे असा हा दीपम हे जे काही डिपार्टमेंट आहे त्यांचा हा बेत आहे. आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपमच्या कार्यक्रमात जाहीर केलेलं आहे. ही त्यांची एक ज्याला असं म्हणतो की फ्लॅगशिप कंपनी आहे आणि ती किती हसत हसत ते विकतायत. आणि तेव्हा ते सांगतायत की गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस, भारत सरकारमध्ये आम्ही कोणतीच मालकी ठेवणार नाही, किंबहुना आम्ही सगळंच विकून टाकू आणि मग आम्ही जनतेच्या ज्या वेलफेअरच्या योजना आहेत त्याकरता ही सार्वजनिक मालकीची संपत्ती आम्ही विकतो आणि जे जमणारे पैसे आहेत त्यातून आम्ही लोकांच्या वेलफेअरसाठी काम करू. आता ही सांगण्याची गोष्ट झाली. प्रत्यक्षात काय होतं आहे, 1971च्या युद्धानंतर जे एक ऑइल क्षेत्रामध्ये स्वावलंबनाचं धोरण भारत सरकारने स्वीकारलं आणि खऱ्या अर्थी भारत आत्मनिर्भर होत होता. आता त्या ठिकाणी परदेशामधून येणारं इम्पोर्टेड क्रूड ऑइल जे आहे त्याचं कन्व्हर्शन करून पेट्रोल आणि डिझेल बनवणं आणि अनेक जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स बनवणं हे जे काय काम आहे हे काम BPCL अतिशय एफिशियंटली करतं. आणि मी तुम्हाला सांगितलं मार्केट शेअर त्याचा जवळजवळ 16% आहे. आणि हा मार्केट शेअर असताना जवळजवळ 19,000 पेट्रोल पंपाची स्टेशन्स या BPCLची आहेत. आणि आता जेव्हा BPCL विकण्याची गोष्ट होते, प्रायव्हेटायझेशनची गोष्ट होते, त्याच्या शेअर प्राईसची गोष्ट बाजारामध्ये होत आहे, त्यामुळे त्याच्या BPCLची गुंतवणूक कुठे कुठे आहे तर गेलमध्ये जवळजवळ 26% आहे. मग आणखीन काही उपकंपन्यांमध्ये
त्यांनीच निर्माण केलेले प्रमोटर्स आहेत. गेल पण प्रमोटर आहे, ONGC पण प्रमोटर आहे, BPCL पण प्रमोटर आहे. तर BPCLची गुंतवणूक गेलमध्ये आहे, BPCLची गुंतवणूक इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडमध्ये आहे, BPCLची गुंतवणूक पेट्रोनेट गॅसमध्ये आहे. आता या ठिकाणी BPCLची जी गुंतवणूक आहे त्यामुळे BPCLचे जे डायव्हेस्टमेंट करताना ती विकून किती जमतील, तर त्याची आत्ताची मार्केट प्राईस ही साधारणपणे 52,000 कोटीची आहे. शेअरचं हे मूल्य आहे, त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन ते आहे. प्रत्यक्ष विक्रीनंतर आज असा एक अंदाज वर्तवण्यात येतो की 2022 मार्चला बॅलन्स शीट जेव्हा या देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प भारताचं बॅलन्स शीट आहे, त्या बॅलन्स शीटमध्ये 1.75 लाख कोटी रुपये हे BPCL कंपनी विकून हे सरकारच्या खजिन्यात येतील. किंबहुना 6 लाख कोटीचं असेट मॉनिटायझेशन प्लॅन जो आहे त्यातला एक महत्त्वाचा हिस्सा BPCLच्या ह्या कंपनीच्या विक्रीमधून येणार आहे. पण ही विक्री 2018 करण्याचं भारत सरकारने जर प्लॅनिंग केलं तेव्हा ज्या मुकेश अंबानी आणि सौदी अरामको यांचं नाव येत होतं, आता ते नाव पुढे येत नाही आहेत. आत्ता जर ह्या गेल्या 6 महिन्यात जर बघितलं तर मार्केटमध्ये अनेक नावं आहेत आणि एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जेव्हा मार्केटमध्ये आली, त्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमध्ये जर आपण बघितलं तर सौदी अरामको, मुकेश अंबानी, रिलायन्स हे तर आहेतच, परंतु वेदांत, अपोलो ही एक इक्विटी इन्व्हेस्टर कंपनी आहे, अपोलो ग्लोबल. त्यानंतर आपण बघूया की रोजनेफ्ट नावाची एक रशियन ऑइल कंपनी आहे आणि त्याशी पुतीन आणि मोदींची मध्यंतरी रोजनेटमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा SR ऑइलचा प्रश्न सोडवण्याकरता मोदींनी स्वतःच मध्यस्थी केली होती पुतीन साहेबांबरोबर. अशी ती रोजनेट एक जॉईंट ऑइल कंपनी आहे. त्यांनाही BPCL घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. अजूनही सौदी अरामकोला त्यांनी डिक्टेट केलेल्या टर्म्सवरती कंपनी विकत घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ब्रिटिश पेट्रोलियम आहेत, एसो आहे, मोबिल आहे, शेल कंपनी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेवढे ऑइल जायंट्स आहेत हे सगळेजण भारतामध्ये ही BPCL कंपनी विकत घेऊन एकूणच 19,000 पेट्रोल पंपाचं अवाढव्य जाळं असणारं हे या कंपनीचा ताबा घेऊ पाहत आहेत. आणि गमतीची गोष्ट अशी आहे, इतके कन्फ्युजिंग सिग्नल्स आहेत की 18 प्रत्येक बजेटमध्ये BPCL विकलं जाण्याची भाषा केली जाते. वित्तीय तूट भरून काढण्याकरता एवढी चांगली प्रॉफिट मेकिंग कंपनी जी वर्षानुवर्ष भारत सरकारला डिव्हिडंड देते, किंबहुना गेल्या 3 वर्षातलं डिव्हिडंड कित्येक कोटी रुपयांचं आहे, म्हणजे नफ्यातली असलेली कंपनी, डिव्हिडंड जबरदस्त भारताच्या तिजोरीत भरणारी ही कंपनी, तरीही ती विक्रीला काढणं हे दुःस्वप्न मोदी आणि अमित शहाचं सरकार बघतंय. त्यामुळे हे अत्यंत करंट सरकार आहे. म्हणजे दिस गव्हर्नमेंट इज सेलिंग द ज्युएल्स ऑफ इंडिया. नवरत्न म्हणजे काय? मी ONGCला कोहिनूर हिरा म्हटलं, असाच कोहिनूर हिऱ्यासारखा BPCL एक अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे आणि ती विकून फक्त 1.72 लाख कोटी जमा करायचे आहेत. 2023 6 लाख कोटी जमा करायचे, त्यातले BPCL हे एक मोठी कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. त्यामुळे हे कर्मदरीरपणाचं लक्षण आहे. सातत्याने नफा कमवून ती भारत सरकारच्या खजिन्यात भरणारी ही BPCL कंपनी, त्याच्या उपकंपन्या ज्या आहेत इंडिया पेट्रोनेट किंवा इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड. आता ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जे आहेत की 52,000 कोटीचा जवळजवळ ही संपूर्ण डिसइन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मिळणारी किंमत, त्याच्यामध्ये 26,000 कोटी ॲडिशनल म्युच्युअल फंड आणि जे काही त्यांनी गुंतवलेली आहेत अदर स्टेक होल्डर्स जे आहेत त्याकरता 26,000 कोटी ॲडिशनल जो कोणी आणू शकेल असा परचेजर, असा एखादा बायर, त्याला ही BPCL विकत घेता येईल आणि त्याला भारताच्या ऑइल क्षेत्रामध्ये, रिफायनरीजमध्ये आणि पेट्रोलियम प्रॉडक्टमध्ये जो एक मार्केट शेअर आहे तो जवळपास 16% हस्तंगत करता येईल. त्यात सध्या वेदांतचे अग्रवाल आणि अपोलो ग्लोबल अशा इक्विटी इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत
या अग्रेसर आहेत. म्हणजे अरामको अजूनही शर्यतीत असता तर ही नावं पुढे येत आहेत. आणि मार्केटमध्ये ज्या राकेश झुनझुनवालांपुढे देशाचे पंतप्रधान हात जोडून उभे होते आणि राकेश झुनझुनवाला बसलेल्या खुर्चीतच बसलेले होते, असं जे चित्र गेले 4 दिवस माध्यमातून फिरतंय, याचं नेमकं चित्र BPCL विकताना दिसतंय, ONGC डिस्पोज ऑफ करताना दिसतंय. नरेंद्र मोदी एवढे हतबल का झाले? नरेंद्र मोदींना या देशाची संपत्ती आम्ही अजिबात विकणार नाही, आम्ही $5 ट्रिलियन कंपनी हा देश विकसित करू, त्याची इकॉनॉमी स्ट्रॉंग करू, असं म्हणणारे मोदी BPCL त्याची शेअर प्राईस आत्ता 52,000 कोटी आहे आणि त्याची प्रत्यक्षात व्हॅल्यू 3.5 लाख कोटीचं त्याचं बॅलन्स शीट आहे. हे इतक्या स्वस्तात का विकतात असा एक प्रश्न भारतीय जनतेपुढे आलेला आहे. आणि केवळ मूठभर गुंतवणूकदारांकरता ते राकेश झुनझुनवालापुढे हात जोडून का उभे होते, वाकून का उभे होते? कारण झुनझुनवाला मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या पद्धतीने त्यांचं सिंडिकेट आणि कार्टेल आहे, त्यातून अशा पब्लिक सेक्टर कंपन्या विकताना कशा पद्धतीने प्राइसेस जॅकअप करणं, कुणाच्या हिताने जॅकअप करणं, कुणाचे हितसंबंध जपणं, हे जे राजकारण आहे, त्याकरता देशाचे सत्ताधीश या ब्रोकर्सच्या पुढे नमलेले दिसतात. BPCL विकताना त्यांना लाज वाटत नाही. आणि या देशाची संपत्ती 6 लाख कोटी जमवण्याकरता ॲसेट मोनेटायझेशन पाईपलाईन आखणारे एक कर्मधारी लोक आज सत्तेवर आहेत. कालच बातमी वाचली की भारताचे इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणजे सुब्रमण्यम यांनी 3 वर्षाचा करार संपल्यानंतर आता राजीनामा दिला आहे. त्याला दुसरी टर्म मिळते की नाही माहीत नाही, पण ह्याच लोकांनी अशा तऱ्हेचं आर्थिक गणित मांडलं आणि देशाची संपत्ती विकून नवीन काही निर्माण न करता हे लोक अर्थव्यवस्था चालवतात. आपल्याला माहिती आहे, नवरात्रीमध्ये 10व्या दिवशी रावणाचा त्याचा पुतळा जाळला जातो. या 10 दिवसामध्ये या पहिल्या 9 नवरत्नांची आपण ओळख करून घेतल्यानंतर या नवरत्नांची विक्री करणारं सरकार म्हणजे रावण, हे रावण आपल्याला केंद्रस्थानी बसलेले दिसत आहेत. जनतेने त्यांच्या पुतळ्यांची होळी करण्याची गरज आहे 10व्या दिवशी. आणि म्हणून BPCL ज्याचे 19,000 पेट्रोल पंप आहेत, जवळजवळ गमतीची गोष्ट आणखीन एक आहे, हे सांगणं फार आवश्यक आहे की जेव्हा मार्च 22पर्यंत ही कंपनी विकण्याकरता सज्ज करण्यात येते भारत सरकारकडून, त्याच वेळेस अजय सिंग नावाचे ह्या BPCLचे चेअरमन परवाच मागच्या आठवड्यात सांगतात की या वर्षांमध्येच आम्ही 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहोत आणि ऑल्टरनेटिव्ह एनर्जी तसंच एक्झिस्टिंग एनर्जी आहे त्याचे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही विकसित करणार आहोत. पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, गॅसचे प्रॉडक्ट्स हे विकसित करण्याकरता भारत देशामध्ये आम्ही 1 लाख कोटीची गुंतवणूक करून आत्ता जी BPCLची 3 मोठे कारखाने आहेत, एक आहे मुंबई, दुसरा आहे कोचीन आणि तिसरा आहे बीना. बीना नावाचं एक फार मोठं रेल्वे स्टेशन आहे, मध्य प्रदेशमध्ये एक फार मोठी जागा आहे, त्या ठिकाणी BPCLचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे बीना काय किंवा कोचीन काय किंवा मुंबई रिफायनरीज काय, या 3ही मोठ्या कंपन्यांकडे प्रचंड मोठी म्हणजे हजारो एकरची जमीन आहे, प्रचंड मोठी यंत्रसामुग्री आणि एस्टॅब्लिशमेंट आहे. आणि ती विक्रीला काढत असतानाच अजय सिंग सांगतात की आम्ही 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहोत. म्हणजे मग तुम्हाला ही कंपनी विकताना 1 लाख कोटीची गुंतवणूक करून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं आहे, अनेक नवीन नवीन प्रॉडक्ट्स या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचे आहेत, मग ही कंपनी जी कोणी विकत घेणार आहे त्यांच्याकरता एवढं मोठं रेड कार्पेट तुम्ही आखताय. मग ही जी आता 1 लाख कोटीची गुंतवणूक आहे ही भारतीय जनतेच्या पैशातून आहे. BPCL ही भारतीय जनतेच्या पैशातून निर्माण झालेली संपत्ती आहे. ती अत्यंत कवडी मुलाने म्हणजे साधारणपणे 65,000 कोटीच्या आसपासच ही डिस्पोज ऑफ होईल, किंवा त्याच्या कमी भावामध्ये. एअर इंडिया हा महाराजा शेवटी टाटाने फक्त 18,000 कोटीला घेतला ना, 68 वर्षांत परत तो टाटांकडे आला, फक्त 18,000 कोटी, बाकी सगळे राईट ऑफ होणार आहेत. म्हणजे जवळजवळ 75% कर्जमाफी टाटाला देऊन हेअरकट घेऊन
बँकांचा नुकसान करून सरकार स्वतःचं नुकसान करून घेऊन 18,000 कोटीला टाटाना एअर इंडिया जसं विकलं जातंय त्याचप्रमाणे माध्यमं तेच ढोल वाजवत आहेत. इतकं माध्यमं देशाची दिशाभूल करतायत. याही ठिकाणी माध्यमं आणि मार्केटमधले राकेश झुंझुनवालासारखे मोठे ब्रोकर आणि त्यांचे पित्ते हे BPCL विकली गेली पाहिजे म्हणून सांगण्याचे ढोल वाजवतील. आणि म्हणून हिंदीमध्ये ET निघेल, इंग्लिशमध्ये ET आहेच. सगळ्या वर्तमानपत्रांची आता स्थानिक भाषांमध्ये संस्करणं येत आहेत. हेच सांगण्याकरता की आता संपूर्ण सट्टेबाजीला ऊत येतोय, मार्केटमध्ये विदेशी पैसा येतोय, तुम्हाला पैसा कमवण्याचे दिवस आहेत, त्यामुळे BPCL विकून पैसा कमवा एवढंच सांगण्यात येते. पण BPCL ज्या एका पार्श्वभूमीवरती जन्माला आली त्याचं राष्ट्रीयकरण जे इंदिरा गांधींनी केलं ते युद्धासमयी सुद्धा इंग्लंड असो, अमेरिका असो, पाकिस्तान असो याला टक्कर देत भारत सरकारने पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आणि अशा वेळेस विदेशी ऑइल कंपन्या भारत सरकारला सहकार्य करत नव्हत्या तेव्हा इंदिरा गांधींनी BPCLचं इंडियन ऑइलचं राष्ट्रीयकरण केलं. आणि एक मोठी मजल या ऑइल कंपन्यांनी भारताच्या ऑइल आणि गॅसच्या क्षेत्रामध्ये मारलेली आहे. आणि म्हणून हे नवरत्न अशा पद्धतीने जेव्हा मोदी सरकार विकतंय त्यांचा एक विखार जो आहे, जो इंदिरा द्वेष जो आहे, जो नेहरू द्वेष जो आहे आणि या देशामध्ये जे म्हणून सरकारच्या मालकीचं आहे ते आम्ही विकून टाकू असं जे निर्लज्जपणे सांगतायत. आज या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला हे 9 मोठ्या नवरत्न कंपन्या आहेत, यांची कशी विल्हेवाट लागते हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपली भारतीय अर्थव्यवस्था अराजकाच्या दिशेने प्रवेश करत असताना रेटिंग एजन्सी सांगतात 7%, 8%, 9% भारताचा GDP वाढेल. कोणत्या क्षेत्रात GDP वाढतो हे स्पष्टपणे न सांगता एकूण भारतामध्ये सुजलाम सुफलाम होते. अशा तऱ्हेने नफ्यातल्या कंपन्या विकून भारत सुजलाम सुफलाम होऊ शकत नाही. आणि म्हणून भारतीय नागरिकांचं नीटपणे प्रबोधन करणं, विशेष करून मध्यमवर्गीय जे भरकटलेले आहेत त्यांच्याकरता हे सांगणं फार आवश्यक आहे की नवरत्न विकायला काढलेली आहेत, कोहिनूर हिऱ्यांचा बाजार होतोय. भारतीय नागरिक हो, सावध रहा. या नवरात्रीमध्ये किमान एवढं आपण शिकलो तर BPCLची विक्री होऊ नये म्हणून सातत्याने आपण जागरूक राहूया. मोदी सरकारचा हा डाव आपण हाणून पाडूया एवढं सांगून थांबतो. धन्यवाद. जय हिंद.